डोंबिवलीतले गणेश भक्त सध्या संकटात सापडलेत, कारण गणेश भक्तांनी ज्या मूर्तिकाराकडे पैसे देऊन मूर्ती बुक केलेली होती तो मूर्तिकार आता पळून गेलाय। अवघे काही तास बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला उरलेले असताना असं विघ्न ओढवलंय, त्यामुळे डोंबिवलीकर सध्या चिंतेत पडलेत। डोंबिवली पश्चिम मध्ये आनंदी कला केंद्र म्हणून कार्यरत शेकडो डोंबिवलीकरांनी 2-3 महिन्यांपूर्वीच पैसे देऊन मूर्ती बुक केलेल्या आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून हे सर्व नागरिक त्या मूर्तिकाराला फोन करतात, पण त्याचा फोन बंद येतोय आणि त्या कार्यशाळेमध्ये आल्यावर तिथं कुणीही नाहीये। काही मूर्ती तयार आहेत तर काहींचं रंगकाम किंवा इतर कामं बाकी आहेत। आता करायचं तरी काय, असा संताप डोंबिवलीकर व्यक्त करताना दिसतात। 5,500ची मूर्ती बोलला, आम्ही पूर्ण 3,500 रुपये दिले त्याला 1 महिन्यापासून सांगतो आम्ही। गेल्या महिन्यात 14 तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती 27 तारीख बोलला आता, नंतर बोलला की तुम्ही 15 तारखेला या। आता आम्ही 4 दिवसापासून रोज फेऱ्या मारतो, तरी तो बोलतो होईल होईल होईल। काय मूर्ती नाही, काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले? सगळे दिले पैसे, सगळे पेड केलेत पैसे। काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ आहे। इथे काहीच माहित नव्हतं कुठे काय। ते सकाळी फोन आला तर फक्त बघायला आलो, तो फक्त कोणच नाही गेटवर, सर्व पळून गेले। फोन पण नाही, कोणाची काय लागत पण नाही। आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे इथे घेऊन सारे निघून गेले। ओपनच आहे, बघा ना तुमच्या समोरच ओपनच आहे। तुमची पण मूर्ती आहे का? ऍडव्हान्स वगैरे सगळे दिलेले आहे तुम्ही? फिर्यादी भगवान धोंडू पवार राहणार डोंबिवली पश्चिम यांच्या तक्रारीवरून आज विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक 458/2025 कलम 318(4), 316(2) भारतीय न्याय संहिता अन्वये आर्थिक फसवणूक व विश्वासघात केल्याबद्दलचा गुन्हा नोंद झालेला आहे।